आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत संजय शिरसाटजी। दृश्य तुम्ही सुद्धा कदाचित पाहिली असेल। हस्तांदोलन झालेलं आहे फडणवीस आणि ठाकरेंमध्ये। विचारपूस त्यांनी एकमेकांची केली आहे। चांगली गोष्ट आहे। उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब जर एका विमानात जात आहे तर यात गैर काहीच नाहीये। महाराष्ट्राची संस्कृती सांगते की आमचं राजकीय भांडण काही असू द्या परंतु वैयक्तिक काही नसावं। बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की मनभेद असावे पण पोटभेद असावे पण मनभेद नसावे आणि असं भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे। हे काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये, बांधाची दुश्मनी नाहीये। म्हणून मला वाटतं आज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब एका विमानात होते। पाहणाऱ्याला काही लोकांच्या पोटात दुखलं असेल, काही लोकांना चांगलं वाटलं असेल, परंतु आपण महाराष्ट्राची संस्कृती सोडता कामा नये। सतत भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे। हा संदेश कदाचित या माध्यमातून त्यांनी दिला असावा। मात्र शिरसाटजी, एकीकडे फुटीर खासदारांच्या मतदारसंघातला उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू होतोय, त्यासाठीच ते नागपूरपर्यंत आता प्रवास करतायत। त्या पार्श्वभूमीवर ही भेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे शिवसेनेचं खासदारांचं संख्याबळ वाढलेलं आहे। म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा खासदारांची संख्या आता शिवसेनेची जास्त झालेली आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरची ही भेट आहे। नाही, ही भेट नाहीये। ही भेट काहीशी विमानात होत नसते। हा प्रवास झाला आणि आमचं संख्याबळ वाढलं म्हणजे काय? आम्ही एनडीएचे घटक आहोत, आम्ही एनडीए बरोबरच आहोत ना। आणि म्हणून त्याच्यात त्यांच्या भेटीचा आणि या राजकारणाचा तसा अर्थार्थी संबंध नाही। उद्धव ठाकरे साहेब चालले ते आता बंडखोरांच्या याच्यामध्ये सभा घ्यायला। मला वाटतं त्यांनी घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यांना सुद्धा तिथलची परिस्थिती कळेल ना। त्यांनी केलेल्या चुकावर पांघरून घालण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे। म्हणून आम्ही त्या भेटीला एक कॅज्युअली भेट असं समजतो आम्ही। राजकारणाचा भाग त्यात नाहीये। एकमेकाशी भेटणं, हस्तांदोलन करणं म्हणजे पक्षामध्ये काहीतरी हालचाल चालू आहे असं समजण्याची चूक आम्ही करणार नाही। पण आपण तिघं भेटलो हीच मोठी बातमी असं यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। हो, असं ही मोठी बातमी होतेच ना। अहो, विधानसभा चालू आहे तर एखाद्या वेळेला जर ते आलेच चुकून तर तिथं हस्ता आंदोलन होत असतं, त्याची बातमी होत असते। तशी ही विमानाची भेट, कारण की मोदी साहेबांनी सांगितलं की आता प्रायव्हेट विमानं बंद केलीत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा खासगी विमान म्हणजे सरकारी विमानाने चाललेत, इंडिगोच्या वगैरे विमानाने गेले असतील आणि उद्धव साहेबही गेलेत। म्हणून या भेटीला तसा अर्थ समजू नका। भेट जर गुप्त घ्यायची असेल, राजकारण करायचं असेल, काही खलबतं करायची असेल तर अनेक जागा आहेत। विमानं ही काही त्याच्यासाठी योग्य जागा नाहीये। पण महायुतीत कधी जेव्हा असे वाद होतात, म्हणजे आता वाद असं आपण म्हणू नाही शकत, मात्र आता सध्या शिवसेनेचं खासदारांचं संख्याबळ वाढलेलं आहे। एकंदरीतच एक प्रकारे खासदारांच्या बाबतीतला मोठा भाऊ शिवसेना ठरत असतानाच ही अशा प्रकारचा संवाद होतोय। या सगळ्याकडे मग नेमकं कसं पाहायचं? म्हणजे ठाकरे सेनेकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे, मात्र थेटपणे भाजपवर कोणतीही टीका केली जात नाहीये। नाही, भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत मॅच्युअर्ड नेते आहेत। एकनाथ शिंदे साहेब तेही मॅच्युअर्ड नेते आहेत आणि उद्धव साहेबही मॅच्युअर्ड नेते। हे तिन्ही मॅच्युअर्ड मोठाले नेते आहेत। या अशा छोट्या गोष्टीतून राजकारणाची काहीतरी भेट झाली, काहीतरी एकमेकांच्या विरोधात बोलले असं काहीही होत नसतं। आमचा अनुभव आहे, उद्धव साहेबांबरोबर सुद्धा आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर काम करतो। म्हणून या भेटीचा अर्थ असा राजकीय लावू नका, मित्रत्वाची भेट म्हणून त्याच्याकडे पहा। संजय शिरसाटजी, मात्र प्रत्येक वेळेला अशा जेव्हा काही भेटी होत असतात किंवा संवाद होत असतो त्या मागे काही घडामोडी असतात। म्हणजे जशी आता खासदार फुटीची पार्श्वभूमी आहे, त्याआधी सुद्धा एप्रिलमध्ये पुन्हा एकदा गुप्त भेटीच्या चर्चा आलेल्या होत्या। काही महायुतीत घडत असताना महायुतीतल्या काही अंतर्गत घडामोडींच्याच पार्श्वभूमीवर अशा भेटी कशा होत असतात? प्रत्येक वेळेला हा योगायोग कसा असू शकतो? नाही, थोडा वेळ थांबा ना, काही दिवस थांबा। आताच बिचारांना एक दुःख झालं, 6 खासदार त्यांचे गेलेले आहेत। आता तुम्हीच बातम्या देतात की आता आमदार फुटणार आहेत। मग त्यापेक्षा काय करायला पाहिजे अशी जर रणनीती त्यांच्या डोक्यात असेल तर ती काय उघडपणे ते जाहीर करणार नाहीत। म्हणून थोडा दिवस वाट बघा आणि राजकारण त्या वेळेला कुठे जाईल हे आपल्याला निश्चितच कळेल ना। नक्कीच नक्कीच। धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। बच्चू कडूजी आपल्यासोबत फोन